बराच वेळेस आपलं सगळं चांगलं चाललेलं असतं, व्यवस्थित चाललेलं असतं. पण अचानक असा एखादा दिवस येतो, की काहीतरी कुठेतरी अडकतं आणि घरात तरी वाद होतील, ऑफिसमध्ये तरी काहीतरी होईल, मित्र-मैत्रिणींशी नक्की काहीतरी होईल, नातेवाईकांशी कुठेतरी वाद होईल किंवा काहीतरी निगेटिव्ह घडेल. आपल्या आयुष्यात असं काहीतरी कधीतरी अचानक घडतं आणि हे का होतं? तर निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह जे एव्हिल एनर्जीज असतात, ह्या आपल्यावर अटॅक करत असतात आणि त्यामुळे आपलं सगळं चांगलं चाललेलं आपण म्हणतो ना, की अरे आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं ना, अचानक कसं झालं? तर का तर नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि आपल्याला त्या त्रासात खेचत असतात, ते ओढत असतात. यातून बाहेर निघण्यासाठी, एव्हिल एनर्जीज पासून बाहेर नेण्यासाठी, बाहेर स्वतःला आणण्यासाठी रोज कमीत कमी 45 दिवस त्रिपुर सुंदरी स्तोत्रमचं पठण करा. रोज एकदा तरी पठण करा. त्रिपुर सुंदरी स्तोत्रम हे इतकं प्रभावी स्तोत्र आहे, की तुमच्या शरीरातली, तुमच्या मानसिक लेव्हलची जी काही नकारात्मकता आहे, ती एकदम साधारणपणे ती एकदम व्यवस्थित निघून जाईल आणि साधी सोपी सेवा करून